कल्याणीनगर भागात झालेल्या हाय प्रोफाईल पोर्शे कार अपघात प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता। 2 निष्पाप IT इंजिनियर्सचा बळी घेणाऱ्या या गंभीर अपघातानंतर अल्पवयीन मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर करून रक्ताचे नमुने बदलण्याचा एक अत्यंत गंभीर धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। या संपूर्ण रक्ताचे नमुने बदलण्याच्या षडयंत्रातील मुख्य आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला होता। आरोपीने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला। मात्र त्यानंतर या प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याचं समोर आलंय। कल्याणीनगर येथील अपघाताच्या रात्री अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केले होते की नाही हे लपवण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने बदलण्याचा कट रचण्यात आला होता। ससून रुग्णालयातील डॉक्टरांना हाताशी धरून रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी अटकेत असलेल्या आणि गुन्हा दाखल झालेल्या आरोपीने अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली होती। मात्र हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि न्यायव्यवस्थेला बगल देणारे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता। त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेअंती या आरोपीची जामिनावर मुक्तता झाली आहे। दरम्यान या अपघातात प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्याच्या पत्नीची महिन्याभरापूर्वीच न्यायालयाने जामिनावर सुटका केली। अनेक कायदेशीर अडचणी आणि तुरुंगवास भोगल्यानंतर अग्रवाल कुटुंब तुरुंगातून बाहेर आलं। मात्र बाहेर येताच या कुटुंबाने सर्व नियम आणि सामाजिक नैतिकतेला केराची टोपली दाखवल्याचं चित्र समोर आलंय। तुरुंगातून सुटका होताच अग्रवाल कुटुंबाने एक जंगी पार्टी साजरी केल्याचा प्रकार समोर आलाय। विशाल अग्रवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय। या पार्टीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामुळे नेटिझन्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अग्रवाल कुटुंबाचा कथित मस्तवालपणा आणि पैशांचे प्रदर्शन पुन्हा एकदा पाहायला मिळते। या व्हिडिओमध्ये मुख्य आरोपी विशाल अग्रवाल हा आपल्या पत्नीसह चक्क गळ्यात नोटांचे मोठे हार घालून डान्स करताना दिसतोय। मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्याच्या तालावर संपूर्ण अग्रवाल कुटुंब एकत्र येऊन जोरदार जल्लोष करताना दिसत आहे। 2 निष्पाप तरुणांचा जीव घेणाऱ्या या भीषण अपघातानंतर आणि संपूर्ण देशभरात प्रचंड बदनामी होऊनही अग्रवाल कुटुंबाच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नाही हेच या व्हिडिओवरून स्पष्ट होत असल्याचं नागरिक बोलतायत। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। अपघातातील पीडित IT इंजिनियर्सच्या कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नसताना आरोपी कुटुंब मात्र पैशांच्या जोरावर कशा प्रकारे उघडपणे जल्लोष करू शकतात असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। न्यायालयाने विशाल अग्रवाल याला अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला असताना या अशा प्रकारच्या वर्तवणुकीमुळे अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातीये। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।